प्रेक्षकांच्या कॉमेंट्सवरूनच कळतं की हा शो पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे. त्यामुळे काहीतरी एंटरटेनमेंट करण्यासाठी राखी नेहमीच बिग बॉसच्या घरामध्ये आणली जाते, पण मागच्या वेळेस आणलेलं नव्हतं. कारण मागचा शो हा सुपरहिट झालेला होता. निकी तंबोली होती, अरबाज होता. पण यावेळेस राखीला आणण्याचं एकमेव कारण आहे की हा शो खरंच फ्लॉप झालेला होता. त्यामुळे एंटरटेनमेंटची लहर देण्यासाठी राखीला या सीझनमध्ये बोलवणं तर जायज होतं. कारण राखी नसती तर हा शो खरंच चालला नसता. त्यामध्ये दिव्या शिंदे बाहेर गेली, ओंकार राऊत बाहेर गेलेला आहे. तर अशा या आवडत्या व्यक्तीसुद्धा बिग बॉसच्या घराबाहेर गेलेल्या आहेत. त्यामुळे तर प्रेक्षकांनी जबरदस्त नाराजी व्यक्त केलेली होती. त्यामुळे शो जर सुपरहिट डुपरहिट करायचा असेल तर राखीला एंटरटेनमेंटसाठी बोलवणं खूप गरजेचं होतं. आणि राखीने आल्या आल्या बरोबर तन्वीसोबत वैर घेतलेला आहे की तुला आता मी जिभेने सोलते. राकेशला तर ती आधीपासूनच ओळखते कारण ते सेम इंडस्ट्रीमध्ये आहेत. आयुषचं सांगायचं झालं तर त्याने एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलेलं होतं की राखी मला फुल ऑन आवडते. कारण तिचं जे बोलणं आहे, ती रडत असू दे हसत असू दे, ती फुल ऑन एंटरटेन करत असते सगळ्यांना. आणि ती व्यक्ती खरंच खूप छान आहे, मला ती खूप आवडते. तर अशा पद्धतीने आयुषची इच्छा ही बिग बॉसच्या घरामध्ये कंप्लीट झालेली आहे. कारण खरंच इथे बघायला गेलं तर सगळे सदस्य पिकनिक स्पॉटसाठी चालले तसंच वाटतं. एक तन्वी आणि ते टोळीचे मेंबर्स सोडले तर बाकी नुसते हे 4 वरती जाऊन गप्पा मारत बसलेले असतात. प्राजक्ता, करण असेल, सचिन कुमावत आणि सागर कारंडे. तर बाकीच्यांसाठी राखी ही खूप एंटरटेनमेंट ठरू शकते, म्हणजे प्रेक्षकांसाठी. तर तुम्हाला राखीला बघून आनंद झाला की नाही, का वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून? कारण काही प्रेक्षकांचं असं सुद्धा येते की बिचुकले हवा होता, बिचुकलेला घेऊन या. पण बिचुकलेला आणण्यासाठी त्याने तोंडाने पूर्णपणे घाण केलेली आहे. तो कधीही शिव्या द्यायला सुरुवात करतो. तसं राखीचं नाही आहे. राखी ही बिचुकलीच्या विरोधात आहे. ती फक्त एंटरटेन करत असते. शिव्या जर झाल्या ती फक्त शो पुरती करते. पण बिचुकलेचं तसं नसतं. तो कंटिन्यू त्याच झोनमध्ये असतो. त्यामुळे राखीला बघून आम्हाला तरी आनंद झाला आहे. तुम्हाला आनंद झाला की नाही, का दुसरा वाईल्ड कार्ड एंट्री हवा होता, हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.